चला तर मैत्रिणींनो, आज लिंबापासून बनवूया आपण एक असा चटकदार पदार्थ जो तुमच्या तोंडाची एकदम चव घेऊन येईल. त्यासाठी मी 30 लिंबू जे आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. कट करून साल एका साईडला काढलेली आहे, रस एका साईडला काढून घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साल जी आहे ती आबोडधोड प्रकारे ब्लेंड करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर रस जो आहे तो गाळणीने गाळून घेतलेला आहे. बी त्याच्यामध्ये जाता कामा नये याची काळजी घ्यावी. त्याच्यानंतर लिंबाचा जो मसाला आहे तो लिंबाचा मसाला घेतलेला आहे. या लिंबाच्या मसाल्याचा 1/3 पार्ट म्हणजे तिसरा भाग, 3 भाग आपण ह्या मसाल्यामध्ये जसं मी दाखवल्याप्रमाणे 4 भाग करून घेतलेला आहे. त्यातला एक भाग जो आहे मी पॅकेटमध्ये परत टाकत आहे. 1/3 भाग मी याच्यामध्ये टाकत आहे. गूळ जो आहे तो 1.5 किलो गूळ घेतलेला आहे मी याच्यामध्ये घालण्यासाठी. त्यानंतर मसाला टाकलेला आहे. मीठही मी त्याच्यामध्ये दाखवण्यात विसरली तुम्हाला. 1 टेबलस्पून मीठ टाकलेलं आहे. मसाला टाकलेला आहे 1/3, गूळ टाकलेला आहे 1.5 किलो. असं चांगल्या प्रकारे आपण त्याला मिक्स करून घेत आहोत. लिंबू म्हटलं तर एक व्हिटॅमिन सीचा, सायट्रिक ॲसिड, अँटीऑक्सिडंटचा खूप चांगला स्तोत्र असलेला लिंबू आहे, जो आपली इम्युनिटी वाढवतो, पचन सुधारतो, किडनी स्टोनपासून आपल्याला दूर ठेवतो, तसंच वजन कमी करण्यासाठी मदत करतो, स्किनला एक चमक चांगल्या प्रकारे घेऊन येतो. असा लिंबू खूप चांगल्या प्रकारे आपले स्किन, हृदय याला बॅलन्स करण्यासाठी खूप मदत करतो. त्यामुळे अशा प्रकारे जो मी लिंबाचं गोड लोणचं बनवलं आहे त्याचा नक्कीच स्वाद घ्या. लिंबाच्या मसाल्यासाठी कमेंट करा. थँक्यू.